ज्या उत्सवाची आपण संपूर्ण वर्षभर वाट बघत असतो तो उत्सव आलाय आणि मी सुद्धा आले मुंबईच्या गणपतीचे दर्शन करण्यासाठी। नमस्कार, हा व्हिडिओ पूर्ण बघत राहा, तुमचंही गणपती दर्शन होईल। तर सकाळी 4 वाजता आम्ही निघालो, मी आणि माझा भाऊ। स्टेशनपर्यंतच आम्ही स्कूटीच नेलेली आणि नंतर तिकडून आम्हाला कल्याणवरून CST भेटली। CST स्लो ट्रेन होती। कल्याणवरून निघालो आम्ही 4:15कडे। चिंचपोकळी स्टेशनला आली आहे आणि माझ्यासोबत आहे दादा। बघू आता किती गर्दी। आलो आम्ही लालबागमध्ये आणि आता वाजलेत 5:30 पावणे 6 ऑलमोस्ट आणि किती गर्दी आहे, खूप गर्दी आहे, खूप गर्दी आहे रस्त्यावर। पाऊस पण येतो बारीक। इथे मुख्य प्रवेशद्वार आहे लालबागचा राजाचा। पाऊस। तर हा आहे लालबागचा राजा, त्याच्या दर्शनासाठी आम्ही जात आहोत आणि हा आहे इथला प्रवेशद्वार लालबागच्या राजाचा। खूप सुंदर असं दिसत होता आणि आम्ही सकाळी गेलो होतो, ऑलमोस्ट अंधारच होता कारण की आम्ही 5-5:30ला पोहोचलो, त्यामुळे आम्हाला लाईटिंगसुद्धा बघायला भेटली। तर खूप छान दिसत होतं हे सगळं, खूप छान यावेळेस त्यांनी प्रवेशद्वार बनवलं आहे। तर आम्ही जात आहे मुखदर्शनाच्या लाईनीला आणि इथे बऱ्या प्रमाणात गर्दी कमी होती सकाळी कारण की दिवसा खूप गर्दी असते। तर आम्ही लाईनमध्ये लागलो। तर असं वरतून तुम्ही बघू शकता, असे मोठा हॉलमध्ये 2 कंपार्टमेंट त्यांनी केले आणि एक साईडचं पूर्ण रिकामं होतं आणि एक साईड पूर्ण पॅक होतं आम्ही जिथे जात होतो आता। आणि खूप गर्दी होती पण तरी बऱ्या प्रमाणात आमचं चांगलं दर्शन झालं। आणि इथे आम्ही जवळ पोचलेली गल्लीमध्ये प्रवेश करत होती आणि गल्लीमध्ये प्रवेश केल्यावर जे दृश्य तुम्ही बघाल ते खूप सुंदर होतं, खूप छान लाईटिंग केली होती, खूप मस्त दिसत होतं सगळं। आणि फायनली मला लालबागच्या राजाचे सुद्धा दर्शन झाले। खूप बरं वाटलं जेव्हा मला लालबागचा राजा दिसला तेव्हा। ज्या क्षणाची मी एवढं वर्षभर वाट बघितली तो क्षण माझ्या समोर होता आणि हे दृश्य बघतच राहावे एवढे सुंदर होते। दर्शन झाल्यावर मी बाहेर निघाले आणि इथे बाहेरच प्रसादासाठी खूप स्टॉल लागलेले आहेत, तिथून आम्ही प्रसाद घेतला। आणि हा लालबागचा भव्य प्रवेशद्वार जिथे आम्ही पुन्हा आलेलो होतो। लालबागच्या राजाचे दर्शन घेऊन आम्ही निघालेलो चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या दर्शनासाठी। आणि हा आहे चिंतामणीचा प्रवेशद्वार, ज्याचं किल्ल्याच्या स्वरूपात त्यांनी रूपांतर केलेलं आहे। वरती मावळेसुद्धा आहे, भगवा झेंडा फडकतोय आणि हे या मंडळाचे 106वे वर्ष आहे। इथे सुद्धा बऱ्या प्रमाणात गर्दी आम्हाला बघायला भेटली। चला आता दर्शन घ्यायला जाऊया। चिंचपोकळीचा चिंतामणी जो ह्या वर्षी धर्मरक्षक स्वराज्यवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या रूपात साकारलेला आहे। खूप सुंदर अशी मूर्ती तुम्हाला बघायला भेटेल ही। यानंतर आम्ही गेलो राजा तेजूकायाच्या दर्शनासाठी। या गणपतीचे हे 59वे वर्ष आहे आणि ही मूर्तीसुद्धा खूप युनिक अशी होती, तुम्ही बघू शकता। यानंतर आम्ही गेलो मुंबईच्या राजाच्या दर्शनासाठी आणि हा भव्य प्रवेशद्वार मुंबईच्या राजाचा तुम्ही बघू शकता, किती सुंदर आहे। खूप छान यांचे देखावे असतात आणि इथे पाससुद्धा दिले जातात कारण की खूप गर्दी असते इथे। साधारण 20 रुपये पास होता इथला आणि इथून आम्ही पास काढून आम्ही आतमध्ये दर्शनासाठी गेलो। इथे अशा 2 रांगा केल्या जातात, एक साधारण रांग आणि एक पाससाठी। इथून आत गेल्यावर तुम्हाला एक सुंदर देखावा दिसायला भेटतो आणि तो म्हणजे रामेश्वर मंदिरचा त्यांनी केलेला आहे। इथे उजव्या बाजूलाच त्यांनी मुंबईच्या राजा ज्याचं दर्शन करायला आपण जात आहोत आणि इथे मुंबईमध्ये असून तुम्हाला रामेश्वरचं दर्शन होतं आहे।
खूप सुंदर देखावा त्यांनी इथे बनवलेला होता. तुम्ही बघू शकता किती छान केलेलं आहे त्यांनी डेकोरेशन. मुंबईचा राजा गणेश गल्ली असं सुद्धा इथे बोलले जाते. या मूर्तीला सध्याच सर्वात उंच मूर्तीचा रेकॉर्ड दिलेला गेलेला आहे. अराऊंड 22 फुटांची ही मूर्ती आहे आणि खूप सुंदर अशी ही मूर्ती आहे. दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे देखावे इथे साकारले जातात आणि ही मूर्तीसुद्धा खूप सुंदर असते दरवर्षीप्रमाणे. ह्या वर्षी ही मूर्ती खूप छान दिसत होती. यावर्षीचा हा गणपती रामाच्या रूपात आहे आणि खाली हनुमान आहे. खूप छान ही मूर्ती दिसत होती. यानंतर आम्ही गेलो होतो नरी पार्कला, जिथे अयोध्या नगरी साकारलेली आहे. इथून आत गेल्यावर आम्हाला प्रभू श्रीरामांच्या रूपात गणपतीचे दर्शन झाले. तुम्ही बघू शकता किती सुंदर मूर्ती आहे ही. परळचा राजा दरवर्षीप्रमाणे ह्यावर्षी ही युनिक मूर्ती आहे खूप आणि खूप सुंदर आहे. हा होता परळचा राजा आणि यानंतर आम्ही गेलो परळचा महाराजा, ज्याची चर्चा खूप जास्त होती. खूप बॅलन्सिंग मूर्ती आहे ही आणि किती सुंदर दिसते तुम्ही बघू शकता. यावर्षीची सर्वात आकर्षक आणि सर्वात बहुचर्चित असणारी ही मूर्ती आहे. तुम्ही बघू शकता की कलाकाराने किती छान याचं निर्माण केले आहे. डिग्रीमध्ये एक बॅलन्सिंग रूपात ती मूर्ती साकारलेली आहे. खूप सुंदर आहे ही मूर्ती आणि गर्दी बघू शकता तुम्ही इथे परळचा महाराजासाठी. खूप गर्दी होती. मूर्ती तर बॅलन्स उत्तम प्रकारे केली, पण ह्या मूर्तीवरचं जे वर्क आहे ते सुद्धा खूप सुंदर केलेले आहे. जे शस्त्र आहेत हातात, खूप छानरित्या ही मूर्ती साकारलेली आहे. सर्व गणपतींचे दर्शन घेऊन आम्ही निघालेलो होतो आता परतीच्या प्रवासाला. कल्याण येथे आता 8 वाजता. साधारणतः 9 वाजता कल्याण स्टेशनला उतरले मी. सगळे गणपती दर्शन माझे करून झाले. फायनली घरी आले मी माझ्या आणि बरोबर आता 9:30 वाजलेत. सगळं दर्शन वगैरे नीट झालं जसं तुम्ही बघितलं इथपर्यंत. तर इथपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू.